नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तळवली आश्रमशाळा या आपल्या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। तर सर्वांना वंदे मातरम। तर आज भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन, त्यानिमित्ताने आमच्या आश्रमशाळेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सगळे कार्यक्रम पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आपला हा व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर या ठिकाणी मला एक म्हणावंसं वाटतं की ए मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, हे शुभ दिन है हम सबका, लहराओ तिरंगा प्यारा, लहराओ तिरंगा प्यारा। तर अशा प्रकारे आपण प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपले जे क्रांतिकारक आहेत किंवा जे अनामिक वीर आहेत, ज्यांनी आपल्या देशासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे, त्यांचं स्मरण करणं आपण गरजेचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी एक मला म्हणावंसं वाटतं की ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा, ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा। माणुसकी धर्म आहे देशाचा, माणुसकी धर्म आहे देशाचा, फक्त देशासाठी जगा, फक्त देशासाठी जगा। तर जे या देशासाठी जगलेत त्यांचे या ठिकाणी आपण स्मरण करूया। पाहुण्यांच्या आगमनासाठी वृक्ष नटले आहे, जुने पाने गळून नवी पाने मिरवत रंगात उधळण करीत आहे। अशा या लेझीम पथकाने पाहुण्यांचं स्वागत होत आहे। भरभर डंक बोले घुमोले लेझीम चालले मंडळ, बाजूस मागे पुढे वागुनी, झाडांच्या मनात जाऊ पारांत विचार हो, कोकणी स्पंदनासाठी गाणे बोलू लागावू। अशा या निसर्गरम्य वातावरणात एक आगळं लेझीमच्या पथकाने सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक करतात। कीर्तिमान इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन असोसिएशनचे अनुदानित आश्रमशाळा तळवली संस्थेचे मार्गदर्शक सर्वांनी मोठी योगदान आहे। समवेत सागरचा मातोश्री संचालिका आदरणीय सुनंदा विद्यापीठ, समवेत संस्थेचे संचालक पारेस आहे आणि देशाच्या सीमेवर काम करणारे आदरणीय अशोकजी गोविंद साहेब, समवेत राऊत दादा, सन्माननीय प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विशेषतः माध्यमिक विभागाचे आमचे लाडके मुख्याध्यापक वेखंडे सर, पालक वर्ग, जे आयुर्वेदिक डॉक्टर सन्माननीय लक्ष्मण पाटील यांचं शुभ अर्पण होत आहे। आपण पुन्हा एकदा टाळ्यांचं स्वागत करायचं आहे, पाहुण्यांचं आवाहन करायचं आहे। प्रमुख अतिथि, हम आपको ध्वजारोहण के लिए आमंत्रित करते हैं। मेहमानों को विनती है कि ध्वजारोहण के लिए जाए। आज के मेहमान हमारी सबकी माता सुनंदा जी बेलदार, इनके शुभ हाथों से ध्वजारोहण करने की मैं विनती करता हूँ सभी को। जा तुम्ही जा ना। आज के इस शुभ अवसर के दिन पर हमारे जो मेहमान है, विनती है कि वो ध्वजारोहण करें। कोई हिलेगा नहीं, अपने जगह पे से सावधान स्थिति में सब बंद रहे। सावधान का ऑर्डर है, सब लोग सावधान में रहे। हमारी संस्कृति के अनुसार प्रथमतः तिरंगी झंडे की पूजा हो रही है, क्योंकि संस्कृति हमारा एक अविभाज्य घटक है। जहाँ संस्कृति है वही देश है, जहाँ संस्कृति नहीं। त्यांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे। हे मांडण्यासाठी ढोल ताशाच्या गजरात पाहुण्यांना मानवंदना देण्यासाठी येत आहे आपले विद्यार्थी। स्वागत करतोय। काय
चला ना पुढे तुम्ही. देशप्रेमाने ओतपोत भरलेल्या आजच्या या पावन सोहळ्याला आलेल्या सर्वच मान्यवरांचं, पालकांचं, ग्रामस्थांचं, शिक्षक वृंदांचं आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांचं मी एकदा शब्द सुमनाने आजच्या कार्यक्रमानिमित्त आवर्जून उपस्थित असणारे आपले कीर्तिमान इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन नाशिक या आपल्या संस्थेचे अध्यक्ष बेलदार साहेब, मातुश्री बेलदार मॅडम, पाडवे सर, त्यानंतर भोईर मेजर, राऊत दादा, पारदे डॉक्टर आणि दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, पालक वर्ग यांचं शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत. लोकशाही गणराज्य देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीस स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ या स्वतंत्र भारतात जन्म घेतला त्या पारतंत्र्याच्या बेड्या आपल्या हातात नाही घातल्या गेल्या या बाबतीत आपण खूपच नशीबवान आहोत. मित्रांनो, भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावं फक्त तोंडावर जरी आली ना तरी आपलं रक्त सळसळायला लागतं, आपली मान अभिमानाने उंचावते. जेव्हा तो तिरंगा आपल्या डोळ्यासमोर फडकत असतो ना तेव्हा प्रत्येकाच्या मनातील देशभक्ती, ती भावना, तो आदर्श पहाडासारखाच असतो. किसी ने खूब कहा है कि हम अपनी जान की दुश्मन को भी अपनी जान देते हैं, कि हम अपनी जान की दुश्मन को भी अपनी जान देते हैं. मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं, जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं, मेहमानों को भी भगवान कहते हैं. मित्रांनो, आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटली जाते. का बरं? कारण आपला भारत देशासारखा समृद्ध, शेतीप्रधान, कृषीप्रधान देश त्या काळी तरी नव्हता हो. म्हणूनच इंग्रजांना भारतातून पावले बाहेर टाकताना खूप त्रास झाला. भारताच्या सूर्याला ना गुन्हेगारीचं ग्रहण लागलं. एवढंच नाही, पूर्वी पायका रुपया Sali, 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 sali.
पर आप सभी को गणतंत्र दिन के ढेर सारी शुभकामनाएं। 26 जनवरी 1955 को हमारे भारत देश में संविधान लागू हुआ। इस दिन हमारा देश विश्व का सबसे बड़ा प्रजातंत्र देश बन गया। गणतंत्र दिन हमारे भारत देश का एक राष्ट्रीय पर्व है। यह पर्व पूरे भारत में बड़े ही धूमधाम के साथ मनाया जाता है। यह दिन हमें देश की एकता और अखंडता को बनाए रखने की प्रेरणा देता है। मैं एक भारतीय हूँ और मुझे मेरे देश पर गर्व है। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। भारत माता की। पाहत होते आतुरतेने वाट, उजाडली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट। भारत मातेला वंदन करणी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। आज हा दिवस आपण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करत आहोत। मित्रांनो, स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला असला तरी स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 होय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून मूर्त स्वरूपात आलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली व आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक बनला। मित्रांनो, आज आपण इथे प्रसन्न मनाने हसत मुखाने बसलेले आहोत। आजचा हा सुवर्णमय दिवस पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे। पण स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे। जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है। I wish you a very happy Republic Day. Today is the 26th January and we are celebrating 75th Republic Day. Republic Day is a national festival of India. We are celebrate this day with great pride and happiness. On this day, 1915, the Constitution of India came into force. The Constitution of India is the supreme law of India. Our Constitution is the largest written constitution whole world. The Dr. Babasaheb Ambedkar is the father of our Constitution. The Constitution provides us the fundamental rights to its citizens, irrespective of caste, gender, religion, education, and more. Our freedom fighter fought continuously against the British.
so we can never forget their dedication to our country. We should salute them on such a great occasion by remembering them. They have fulfilled their responsibility by giving us freedom and making the Constitution. So we should always respect our Constitution. Republic Day makes us to realize importance of democracy. It teaches us to live in peace and unity. So let's pledge that we will make our country the best country in whole world. I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. खूप खूप शुभेच्छा. स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती. योगी जनांना परिब्रह्मा समवाडणाऱ्या भगवतीची या स्वातंत्र्य देवतेची राष्ट्रभक्तांनी नेहमीच पूजा केली आहे. तुझसाठी मरण ते जनन, तुझं वीण मरण ते जनन. या भारत मातेसाठी आलेलं मरण हे जगण्यासारखं आहे व या मातेशिवाय आलेलं जगणं हे मरण्यासारखं आहे. अशी भावना या मातेच्या सुपुत्रांची होती. म्हणून 200 वर्षांची ब्रिटिशांच्या गुलामगिरीची काळरात्र संपून 14 ऑगस्ट 1947 ची मध्यरात्र युनियन जॅकला बरोबर घेऊनच उगवली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने भारतीय राज्यघटना निर्माण झाली व 26 जानेवारी 1950 रोजी खऱ्या अर्थानं या देशाची प्रजेच्या हातात या राष्ट्राची सत्ता आली. मित्रांनो, राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्र म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नाही. राष्ट्र म्हणजे राष्ट्रातील नागरिकांची प्रगती म्हणजे राष्ट्राची उन्नती. आपल्या आई वडिलांनी त्यांच्या लहानपणी कधीच पाहिल्या नव्हत्या अशा कितीतरी गोष्टी आज आपल्याला सहज उपलब्ध होत आहेत. ही आपली प्रगतीच होत आहे ना. गेल्या 70 वर्षात आपण अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. चंद्रयानासारखे यशस्वी उड्डाण करून आपण जगाला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून दिली आहे. आज आपल्याकडे अमेरिकेच्या पॅटर्न रणगाड्यावर मात करणारे रणगाडे आहेत. आपलं भारतीय सैन्य हे जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या देशातील कंपन्या परदेशात जाऊन नफा कमवतात.
कृषी, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात आपली प्रगती ही अभिमानास्पद आहे. 125 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा बोजा पाठीवर असताना इतकी प्रगती करणारा जगाच्या नकाशात दुसरा देश नाही. असं जरी असलं तरी अजून महासत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला अनेक क्षेत्रात प्रगती करावी लागणार आहे. मित्रांनो, परिस्थितीला नावे ठेवत रडणारे अनेक तरुण आहेत. मला त्यांना सांगायचे आहे, परिस्थितीवर रडण्यापेक्षा मनस्थिती बदलूया. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे परिस्थितीला दोष देत नसले नाही. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी समाजाला दिशा दिली. मित्रांनो, ही लोकशाही आहे. इथे चांगल्या कामाचं नेहमी स्वागत होत असतं. राष्ट्रपुरुष राष्ट्राला संजोगाती वळण देतात. संत, समाजसुधारक, क्रांतिकारक राष्ट्र चालवतात आणि राष्ट्र मोठं होत असतं. आज युनोच्या सुरक्षा समितीत भारताचा प्रवेश अमेरिकेच्या मर्जीवर असला तरी 2047 मध्ये अमेरिकेचा युनोमध्ये प्रवेश हा भारताच्या मर्जीवर असेल. कारण तेव्हा राज्य आमचं म्हणजे मोठ्या झालेल्या मुलांचं असेल. येत्या 25 वर्षात खूप काही बदललेलं असेल. कारण चेंज इज नेचर, चेंज फॉर बेटर इज कल्चर, चेंज फॉर बेस्ट इज फ्युचर. आम्ही मुलं राष्ट्राचे फ्युचर आहोत. कारण हे राष्ट्र पुन्हा येण्याचं नाही. कुसुमाग्रजांच्या भाषेत सांगायचं झालं तर हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. येथेच मेळ झाला सामर्थ्य संयमाचा, गीतार्थ जन्म झाला येथेच माधवाचा. हे क्षेत्र पुण्यदायी भगवान तथागताचे, आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. आपणा सर्वांना पुनश्च एकदा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते व माझ्या वाणीस पूर्ण विराम देते. जान वतन साथियों, कल चले हम फिदा, जान वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. असं विश्वासाने म्हणत स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचं समर्पण केलेली पिढी हळूहळू स्वराज्य पत्रावरून दिसणे नाबूद झाली. आणि नव्या पिढीचा नवा जोश कसा असेल याकरिता 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली. कारण स्वराज्यानंतर स्वराज्याची स्वप्ने भारतीय जनता पाहू लागली होती. पंडित जवाहरलाल नेहरू, वीर वल्लभभाई पटेल आणि लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली भारत सुखाने नांदेल असे दिसू लागले. पण हरे देवा, स्वातंत्र्यानंतर कर्तव्यपूर्तीच्या समाधानाबरोबरच मनात स्वार्थ जागू लागला. सत्ता मिळवण्यासाठी पैशाचा स्वार्थ कळसाला पोहोचला. अहो प्रेतावरच्या टाळूवरच्या लोणी खाण्यातच लोक धन्यता मानू लागले. गोरगरिबांना देऊ गेलेली मीठ भाकरी त्यांच्यापर्यंत पोहोचेना. आणि अशातच भ्रष्टाचार नावाचा एक शिष्टाचार देशात सर्वसंमत झाला. आणि मग हा भ्रष्टाचार आपल्या बरोबरीने काळा पैसा नावाचा विषारी नाग घेऊन आला. आणि स्वतंत्र हिंदुस्थानच्या विनाशाला सुरुवात झाली. मित्रांनो, कोणताही आदर्श नसलेली नवीन जात नव्या पिढीच्या रूपानं हिंदुस्थानात जन्माला आली. स्वार्थ हा त्यांचा धर्म आहे, भ्रष्टाचार ही त्यांची संस्कृती आहे, सत्ता मिळवणे हे त्यांचे अंतिम ध्येय आहे, काळा पैसा हाच त्यांचा परमेश्वर आहे. आणि मित्र स्वतंत्र भारत देशाला लागलेली हीच खरी कीड आहे. आणि मित्र निवडणुका हा त्यातला सोपा मार्ग ठरला. सरकारी कचेऱ्या, विवाह संस्था, सामाजिक संस्था, वैद्यकीय क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार आणि स्वार्थ हातात हात घालून वावरत आहे. पण मित्रांनो, या देशात समाज प्रतिष्ठा उदयाला आली. डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेत अहिंसा हा या देशाचा पाया होता. धर्मनिरपेक्षा हा ज्याचा दावा होता तिथंच धर्माच्या नावाखाली हिंसेचा कल्लोळ उठू लागला. त्यागाच्या आडीनं, देशप्रेमाच्या भावनेनं जिथं आपल्याच पूर्वजांनी रक्त सांडलं तीच माती स्वार्थाच्या आणि धर्माच्या नावाखाली होणाऱ्या रक्तपाठात रोज भिजू लागली. महागाईचा उद्रेक, वाढती बेरोजगारी आणि काही भ्रष्टाचारी राज्यकर्ते यांमुळे सामान्य जनता त्रासून गेली. पण मी म्हणतो, राज्यघटनेच्या तरतुदीनुसार दर 10 वर्षांनी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करावा असं खुद्द डॉक्टर बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय.
कारण आपली राज्यघटना लवचिक आहे, ताठर नाही. परंतु मित्रांनो, इंग्रजांनी केलेले हत्याकांड आणि अत्याचार परवडले, कारण ते परकीय होते. पण इथं आमच्याच देशात आमचेच देशवासी दिवसा ढवळ्या हत्याकांड करू लागले. अहो, कोणी कुणाला आणि कसा विचारावा? ज्या महापुरुषांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्या जयंत्या आम्ही साजरा करतोच, पण खरं तर लाज वाटली पाहिजे आम्हाला. पण ते लाज सुद्धा आम्ही उकळून प्यायलो. अहो, स्वतंत्र भारत देशात जन्माला येण्याचं भाग्य जरी आम्हाला लाभलं ना, तरी ते निष्कळंक ठेवण्याची अक्कल मात्र आम्हाला नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेची कुठेतरी पायमळी होत आहे, असे नाही का वाटत आपल्या सर्वांना? मित्रांनो, आज या देशात अनेक ठिकाणी सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक अशा अनेक संस्था, संघटना निर्माण होऊ लागल्या आणि त्यातूनच गढूळ राजकारणाला सुरुवात झाली. MPSC, UPSCच्या परीक्षात घोळ, विद्यार्थ्यांच्या आरक्षणावरून चेंगराचेंगरी, भीमा कोरेगावची जातीयता आणि म्हणूनच राज्यघटनेने समाजासमोर एक आदर्श दृष्टिकोन ठेवला. ज्या महापुरुषांनी आपल्या जीवाचं रान करून आपल्याला राज्यघटना मिळवून दिली, आज त्या राज्यघटनेचे करायचे काय असा प्रश्न समाजासमोर उभा राहिला. मित्रांनो, याच राज्यघटनेने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकतेचा संदेश दिला. त्या राज्यघटनेचा आपल्याला मान, शान आपण राखलाच पाहिजे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.
हिंदुस्तान के हम बच्चे हिंदुस्तान के। आजादी की खुली हवा में निकले सीना तान के। हम बच्चे हिंदुस्तान के, हम बच्चे हिंदुस्तान के। हम बच्चे हिंदुस्तान के, हम बच्चे हिंदुस्तान के। सत्य अहिंसा पर आधारित मौलिक धर्म हमारा है। मौलिक धर्म हमारा है, मौलिक धर्म हमारा है। भारत सच्चा धर्म है भाई, यही हमारा नारा है। यही हमारा नारा है, यही हमारा नारा है। पथ कोई हो विधि कोई हो, पथ कोई हो विधि कोई हो, बलिहारी भगवान के। हम बच्चे हिंदुस्तान के, हम बच्चे हिंदुस्तान के। हम बच्चे हिंदुस्तान के, हम बच्चे हिंदुस्तान के। आजादी की खुली हवा में, आजादी की खुली हवा में निकले सीना तान के। हम बच्चे हिंदुस्तान के, हम बच्चे हिंदुस्तान के। हम बच्चे हिंदुस्तान के, हम बच्चे हिंदुस्तान के। हम बच्चे हिंदुस्तान के, हम बच्चे हिंदुस्तान के। हम बच्चे हिंदुस्तान, टाळ्या वाजवा। हिंदुस्तान के। हम बच्चे हिंदुस्तान के, हम बच्चे हिंदुस्तान का थोड़ा अंदाज है, चाहे वैसे है, अरे जो भी है जैसे है, उस पे हमें नाज है। जाने ना हमको ये जमाना, चाहो तो हमको आजमाना। प्यार पर हम साथ हम इश्क बात दिलवाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले। छूटे दिल के तार से इंडिया वाले, छूले हार से इंडिया वाले। दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले, दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले। यूं तो सीधे बड़े, कभी चाहे तो हाथों से लेते लकीरें चुरा। हमको परवाह नहीं, जो भी कहता है कहने दे, जब ये भला या बुरा। जैसी भी मर्जी हो हमारी, करते हैं ऐसी होशियारी। पर दिल से यार जो ने पुकार तो जान निसार कर डाले, कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले। छूटे दिल के तार से इंडिया वाले, निकले हार से इंडिया वाले। हम इंडिया वाले, उंगली पे सबको नचा दे हम इंडिया वाले। आँखों
अदब थाम लो दिल को सब, ये ज़मीं चूम कर सब कहो झूम कर। दिल फिदा जानिसा ऐ वतन जान जा जान मन ये समा ये बहार दिल फिदा जानिसा। तेरा जलवा तौबा मेरी तौबा, मेरी निगाहें करती है, मेरी निगाहें करती है तेरे कदमों पे सजदा। जलवा तेरा जलवा जलवा, तेरा जलवा जलवा जलवा, तेरा जलवा जलवा, तेरा जलवा जलवा जलवा, तेरा जलवा तौबा मेरी तौबा। जिस्म तेरा सोने का हीरे मोती लाल जड़े हैं, हर जिस्म तेरा सोने का हीरे मोती लाल जड़े हैं। तेरे दर पे हम सब तेरे पहरेदार खड़े हैं। हम हैं तो क्या हम हैं प्यारे, हम हैं तो क्या हम हैं प्यारे, रोहे का है खतरा। जलवा तेरा जलवा जलवा, वो तेरा जलवा जलवा जलवा, तेरा जलवा जलवा, वो तेरा जलवा जलवा। मैं हूँ फौजी तू मनमौजी, मैं हूँ फौजी तू मनमौजी। खूब मिले दीवाने दो जी, खूब मिले दीवाने। इस मिट्टी के साथ जुड़े हैं फर्ज मोहब्बत रोटी रोजी, फर्ज मोहब्बत रोटी रोजी। दिल के अंदर इश्क का जज्बा, दिल के अंदर इश्क का जज्बा, क्या जलवा क्या पर्दा। जलवा तेरा जलवा जलवा, वो तेरा जलवा जलवा जलवा, तेरा जलवा जलवा, वो तेरा जलवा जलवा। गुलशन गुलशन सहरा सहरा, महफिल महफिल सागर सागर, हस्ती हस्ती मस्ती मस्ती, दुल्हन में बादल जलवा जलवा, आँख में काजल क्या कहना, फूल संखड़ा जलवा जलवा, चांद का टुकड़ा क्या कहना, चेहरा किताबी क्या कहना, होठ गुलाबी क्या कहना, चोली शराबी क्या कहना, हाथ नवाबी क्या कहना, कोई फरिश्ता या बंदा सबकी जुबान पे तेरा करता जलवा। तेरा जलवा जलवा, वो तेरा जलवा जलवा जलवा,
pulling that fat like a boom, 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 boom. घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सुना सुना है। संदेश आते हैं हमें घर आते हैं, चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सुना सुना है। मतवाली ने हमें खत लिखा है, ये हमसे पूछा है। किसी की सांसों ने, किसी की धड़कन ने, किसी की चूड़ी ने, किसी के कंगन ने, किसी के गजरे ने, किसी के गजरे ने, सुबहों ने, चलती शामों ने, अकेली रातों में, अधूरी बातों में, तरसती बाहों ने, और पूछा है तरसी निगाहों ने कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये दिल सुना सुना है। सही से आते हैं हमें दरबारे हैं। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या तळवली आश्रमशाळा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सर्वांना पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.